Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash for EMRS. Today we are going to study third lesson of English subject class 10. Two stories about flying. His first flight by Liam O'Flaherty and second Black Aeroplane Frederick Forsyth. So since the earliest time humans have dreamed of conquering the skies. Here are the two stories about flying. A young seagull is afraid to fly. How does he conquer his fear? A pilot lost in storm cloud. Does he arrive safe? Who help him? तर दोन स्टोरीज आहेत. ही फर्स्ट फ्लाईटमध्ये आपण पाहूया की यंग सीगल आहे. सीगल म्हणजे बर्ड आहे एक. सीगल काय आहे? बर्ड आहे जो उडण्यासाठी किंवा त्याची जी पहिली फ्लाईट आहे, पहिल्यांदा तो जो उडणार असतो आकाशामध्ये, त्याची भीती त्याला निर्माण होते आणि मग तो त्याने जी भीती आहे तो भीतीशी त्याने कशा पद्धतीने लढा दिला. सेकंड एक पायलट आहे जो ज्यावेळेस ढग येतात आणि वारा पण त्याच्यामध्ये असतो. त्या पावसाळा जसं वातावरण होतं पावसाचं की काळे ढग असतात आणि खूप वारा येतो, त्यावेळेस तो पायलट तो लॉस होतो. डज ही अराईव्ह सेफ? तो येतो का परत किंवा त्याला कोणी मदत करतं? अशा स्वरूपाच्या दोन स्टोरीज आहेत. त्यापैकी पहिली आपण पाहणार आहोत हिज फर्स्ट फ्लाईट. इथे पहिला शब्द ब्ल्यू कलरमध्ये दिसतो, लेज. लेज म्हणजे काय? अ नॅरो हॉरिझॉन्टल शेप प्रोटेक्टिंग फ्रॉम अ वॉल, हिअर अ क्लिफ. आता इथं क्लिफ शब्द वापरलेला आहे, म्हणजे आपण ज्याला म्हणूया आपण एक कडा आहे जिथे हे नॉर्मली पक्षी राहतात. आपण हे चित्रामध्ये पाहू शकतो. इथे पहा, हा जो पक्षी आहे जो हे 1 2 3 4 5 उडलेले आहेत, जो शेवटी राहिलेला जो आहे ना आणि जो कडेचा भाग दिसतोय त्याला आपण म्हणूया लेज. म्हणून अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग अ वॉल, हिअर इज अ क्लिप, ज्याला मराठीमधून कडा असं म्हणतात. तर तिची कडा दिसते, तो त्याचा लेज हा अर्थ आहे. लेट स्टडी. द यंग सिगल वॉज अलोन ऑन हिज लेज. आणि म्हणून जिथे त्यांचं घरटं आहे त्या लेजवरती, त्या कड्यावरती तो एकटा आहे. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आणि म्हणून त्याचे जे काही दोन भाऊ आहे, बहीण आहे, ते ऑलरेडी उडलेले आहेत एका दिवसापूर्वी. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. Somehow when he had taken a little run forward the brink of ledge. आणि म्हणून हा जो राहिलेला आहे, ज्याला उडण्यासाठी तो घाबरत आहे, तर थोडासा पळतोय आणि पुन्हा घाबरतोय. ब्रिंक हा नवीन शब्द आहे. ब्रिंक म्हणजे काय? एज ॲट द टॉप ऑफ स्लीप प्लेस, म्हणजे कडेचा जो कडाचा भाग आहे तिथपर्यंत जातोय आणि पुन्हा मागे येतोय. अँड अटेम्प्टिंग टू फ्लाय हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. आणि पंख त्याचे फडफडण्याचा प्रयत्न करतोय परंतु पुन्हा भीतोय. द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज अ सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि खाली अथांग असा समुद्र आहे. ही फेल्ड सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेवर सपोर्ट हिम, सो ही बेंट हिज हेड अँड रन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि म्हणून तो काय करतोय त्याच्या पंखाचा सपोर्ट घेऊन त्याला असं वाटतं की माझे पंख मला कधीही उडण्यासाठी सपोर्ट करणार नाहीत, मदत करणार नाहीत. आणि म्हणून तो त्याचं जे हेड आहे, त्याचं जे तोंड आहे, तो खाली वाकवतोय आणि पुन्हा माघारी त्याच्या घराकडे पळून येतोय जिथे तो झोपतो रात्री. Even when each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. आता इथे म्हटलेलं आहे की त्याचे जे भाऊ आहे, त्याची जी सिस्टर आहे, त्याचे जे पंख, विंग्ज जे आहेत, ते विंग्ज म्हणजे काय? पंख. ते त्यांच्यापेक्षा ह्या ज्या ज्याला जो उडण्यासाठी भीतोय त्याच्यापेक्षा खूप लहान आहेत. तरीही ते आकाशामध्ये उडत आहेत. परंतु हा जो सीगल आहे, जो उडण्यासाठी भीत आहे, त्याला असं वाटतं की माझे पंख मला सपोर्ट करणार नाहीत. इथे काही नवीन शब्द आहेत. मस्टर मीन्स
टू वर्क हार्ड टू फाइंड ऑर गेट करेज. म्हणजे त्याच्यामध्ये उडण्यासाठी करेज नाही आहे, धैर्य नाही आहे. टू टेक दॅट प्लंज, प्लंज मीन्स जम्प फ्रॉम हाय प्लेस. उंच ठिकाणाहून त्याला उडण्यासाठी भीती वाटत आहे. प्लंज म्हणजे जम्प फ्रॉम हाय प्लेस. ॲपियर टू हिम सो डिस्परेट. आणि तो मग डिस्परेट म्हणजे काय, सॅड. अतिशय तो दुःखी होत आहे की त्याला त्याच्यामध्ये उडता किंवा त्या कडावरतून त्या लेजवरून त्याला उडता येत नाही. कारण त्याच्या भावाचे पंख, बहिणींचे पंख त्याच्यापेक्षा खूप शॉर्ट आहेत. ते तरी उडत आहेत, परंतु त्याच्यामध्ये धैर्य नाही आहे. आणि म्हणून त्याला उंचावरून उडण्यासाठी त्याला भीती वाटत आहे आणि म्हणून तो निराश होत आहे. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड. हिज फादर अँड मदर कम अराउंड कॉलिंग हिम शेरिली. आता त्याचे आईवडील त्याला बोलवतात. शेरिली म्हणजे काय, लाऊड क्राय, मोठ्या प्रमाणात ओरडणे. आईवडील त्याला बोलवत आहेत, बरोबर आहे. सो अपब्रेडिंग म्हणजे काय, स्कोल्डिंग खवळत आहेत, बरोबर आहे ना. अपब्रेडिंग हिम, त्याला खवळत आहेत. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेश अनलेस ही फ्ल्यू अवे, बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. आणि ते त्याला का खवळतायत, का त्याला स्कोल्ड करतायत, कारण त्याला भीती का दाखवत आहेत, कारण स्टार म्हणजे काय, भूक, म्हणजे भूक लागलेली आहे, तो भूकबळी होईल त्याला कधीही तो जीवनामध्ये जर तो उडालाच नाही तर तो त्याचं अन्न कसं घेणार, बरोबर आहे ना. मग त्याचं तो पोट भरू शकणार नाही. सो थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज. तू त्याच्या त्या लेजवरच राहशील, तू तुझं अन्न शोधायला किंवा मासे पकडायला शिकणार नाहीस. अनलेस ही फ्ल्यू अवे, जोपर्यंत तू उडायला शिकणार नाही तो. आणि म्हणून ते त्याला स्कोल्ड करतायत, खवळतायत त्याला. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. आणि असं जर केलं तर तो पूर्ण जीवनामध्ये तू हलवूही शकणार नाही. म्हणून ते, आणि तू भुकेने मरशील, मग तुझी स्वतःची भूक कशी भागवशील तुझ्या जीवनामध्ये. म्हणून त्याच्या आईवडील त्याला खवळतात. दॅट वॉज 24 hours सिन्स देन नो बडी हॅड कम नियर हिम. आता मात्र 24 तास झाले होते, त्याच्याजवळ कोणी आले नाही. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर अँड सिस्टर. आणि मग तो दिवसभर पाहतोय की त्याचे आई वडील किंवा बहीण भाऊ कसे आकाशामध्ये उडत आहेत. परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आणि त्याला शिकवत आहेत कशा पद्धतीने आकाशामध्ये उडण्याची कला जी आहे ते त्याला शिकवत आहेत. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्स. स्कीम म्हणजे काय, टू मूव लाईटली जस्ट अबोव द सरफेस. म्हणजे समुद्राच्या थोडंसं वरती कशा पद्धतीने उडायचं आहे असं त्याला शिकवत आहेत. वेव्ज म्हणजे लाटा. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. आणि माशा कशा पकडायच्या आहे, डाईव्ह कशी घेतात, जसं क्रिकेटमध्ये डाईव्ह घेतात ना बॉल पकडण्यासाठी, त्या पद्धतीने. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर टू कॅच हिज फर्स्ट हेरिंग अँड डेवर इट. आता हेरिंग म्हणजे काय, अ सॉफ्ट फिन्ड सी फिश. म्हणजे स्टॉफ फिन म्हणजे काय, फ्लॅट लँड आहे, तिथे फ्लॅट असा समुद्र आहे, त्या समुद्रावरती तो त्याचं पहिलं जे आहे शिकार कशा पद्धतीने करतो आहे ते त्याला शिकायचं, तो त्याला शिकवतो आहे. स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल लाऊड साऊंड अँड ऑल द मॉर्निंग the whole family had walked about on a big plateau म्हणजे flatland midway down opposite cliff taunting him with his cowardice. आणि ते त्याला उडून दाखवतात की कशा पद्धतीने शिकार करायचे आहे, कशा पद्धतीने उंच भरारी घ्यायची आहे किंवा मासे कशी पकडायचे आहेत ते. परंतु आणि त्याला टॉन्टही करतायत, म्हणजे त्याला बोलतातही, त्याला खवळतातही की तू किती काववर्डीस आहेस, तू किती भित्र आहेस म्हणून, बरोबर आहे ना. अशा पद्धतीने त्याच्या जवळही आलेले नाहीत, ते भरपूर 24 तास झालेले आहेत. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज
दॅट फेस्ड साऊथ. आता असेंडिंग म्हणजे काय, सन हा उंच आकाशामध्ये, रायझिंग अपवर्ड, वर गेलेला आहे सूर्य, आणि खूप ब्लेझिंग मीन्स व्हेरी हॉट, त्या ब्लेजवरती आता खूप सारा तापलेला आहे. जिथे तो कडे दिसते ना ते कडा, त्या कडा खूप तापलेला आहे तो आता, जिथे ते राहत असतात आतमध्ये. सो कारण त्याचं तोंड साऊथकडे आहे, सूर्यवरती आलेला आहे, खूप तापलेला आहे. ही फेल्ड दॅट हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि आता त्याला मात्र ती जी उष्णता आहे ती जाणवू लागलेली आहे, रात्रीपासून त्याने काही खाल्लेलं नाही आहे कालच्या. सो ही स्टेप्स स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ लेज. आणि मग त्या ब्रिंक ऑफ लेज म्हणजे तो कडेतून थोडंसं बाहेर येतो. अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज वेग. आणि एका पायावर उभा आहे, एक पाय तर त्याचा विंगमध्ये अडकलेला आहे, पंखामध्ये आहे त्याच्या. सो ही क्लोज्ड वन आय देन अदर. एक त्याचा डोळा आहे तो एक बंद केला आहे आणि दुसऱ्या डोळ्याने तो पाहत आहे. आणि इथे पहा चित्रामध्ये दिसतंय त्यांचा जो काही हा क्लिफ आहे, कशा पद्धतीने ते लेजर आहे, आणि त्या तो उडण्याचा जो पंख आहे, एज ब्रिंक आपण पाहिलेला आहे, एज एट द टॉप ऑफ स्लीप प्लेस, जो कडा आहे त्या कड्यावरून तो पक्षी कसा एक त्याचा पाय उभा आहे, या सगळ्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नेक्स्ट, ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि मग तो नाटकही करतोय की मी झोपल्याचं नाटक करतोय. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण त्याचे जे काही पॅरेंट्स आहेत, भाऊ बहीण आहे, कोणी त्याच्याकडे पाहतही नाही. सो ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड सिस्टर्स लेईंग ऑन प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक. आणि तो पाहतोय की त्याचे कसे भाऊ जे आहेत, ते सिस्टर जे आहेत, त्या सपाट पृष्ठभागावर कशा पद्धतीने डोझिंग करतात. डोझिंग मीन्स स्लीप लाईटली. कशा पद्धतीने त्या त्यांचं ते हेड जे आहे, त्यांचा चेहरा, तोंड जे आहे, ते कशा पद्धतीने संक इन टू देअर नेक. म्हणजे काय, त्यांची जी काही चेहरा जो आहे तो त्यांच्या मानेमध्ये ते खाजवतात ना अशा पद्धतीने, तसं ते दुर्लक्ष करतात याच्यामध्ये. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर ऑन द व्हाईट बॅग. प्रिनिंग म्हणजे काय, मेकिंग ॲन एफर्ट टू मेंटेन फिदर. जसं आपण त्यांचे पंख ते खाजवतात चोचीने, त्या पद्धतीने त्याचे भाऊ पण करत आहेत आणि वडीलही करत आहेत. फिदर ऑन हिज व्हाईट बॅग, ते बॅग खाजवत आहेत, आणि हे त्याचे जे भाऊ आहेत, ते भाऊ आणि बहीण ते नेकपाशी त्याने चोचीने असे हे करतायत, म्हणजे ते दुर्लक्ष करतायत, थोडक्यामध्ये पाहत नाही त्याच्याकडे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त आई पाहते, परंतु भाऊ आणि वडील पाहतेच नाहीत. काही जण त्यांचं नेकला हे करतात, वडील बॅकला करतायत चोचीने असं. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू. हम्प म्हणजे काय, अ लार्ज राऊंड शेप दॅट रायझेस अबो द सरफेस. रेज्ड शेप आहे, ज्याचं थोडीशी वर आलेली जागा असते ना, त्या जागेवरून ते आई त्याला पाहत आहे. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि तिची जी ब्रेस्ट आहे, व्हाईट ब्रेस्ट, ती थोडीशी पुढे आलेली आहे, थोडीशी मुवमेंट. थ्रस्ट म्हणजे सडन मुवमेंट, थोडी पुढे झालेली आहे. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट, देन स्क्रेप्ड each side of her beak on the rock. म्हणजे काय आहे, तिने त्या तिच्या चोचीमध्ये आईने एक छोटंसं पीस जो आहे फिशचा पकडलेला आहे, आणि तो पीस जो आहे, तो पीस त्या रॉक आहे, त्या रॉकवर त्या चोचीने ते घासत आहे, स्क्रेप करत आहे. द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. आता त्याला दिसतंय की आईच्या तर आपल्या तोंडामध्ये फिश आहे, आणि ती रॉक त्यांच्या खडकावरती तिची जी चोच आहे ती घासत आहे त्या माशाच्या तुकड्याला. मग याच्या मात्र तोंडाला पाणी सुटलेलं आहे, याला उडता येत नाही आहे. पण म्हणून तो आता पाहतोय द साईट ऑफ द फूड मॅडन हिम. म्हणून तो ज्याने ते माशाचा तुकडा पाहिला आणि तो वेड्यासारखा झालेला आहे, मेक हिम अँग्री झालेला आहे. खाण्यासाठी त्याला खूप रात्रीपासून जेवण नाही केलं, भूक तर खूप लागलेली आहे.
How he loved to tear food that way, scraping his beak now and again to eat it. आणि मग तोही त्या रॉकवरती त्याची जी काही चोच आहे तो त्या रॉकवरती खडकावरती घासत आहे, शार्प करत आहे त्याच्या चोचेला. कशा पद्धतीने मी ते खाईल मासा असं त्याला वाटतंय. बरोबर आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलं. नेक्स्ट पार्ट वी विल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ अवर सेशन. सो हिअर थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.